आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी तालुक्यातील स्वयंभू श्री गजाननाच्या तीर्थक्षेत्री 12 ऑगस्ट रोजी अंगारकी यात्रा असून या अंगारकीची पूर्वतयारी गणपतीपुळे संस्थान, श्री देव गणपतीपुळे तसेच ग्रामपंचायत गणपतीपुळे तसेच जिल्हा प्रशासन यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असल्याचं दिसून येत आहे। गणपतीपुळे येथील कोकण 24 तास न्यूज चॅनलचे वार्ताहर संदीप खानविलकर यांनी दिलेल्या वृत्तानुसार दरवर्षी अंगारकी संकष्टी चतुर्थीसाठी गणपतीपुळे येथे लाखो भाविक येत असतात आणि त्याच पार्श्वभूमीवर 12 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या यात्रेच्या वेळी गणपतीपुळेत येणाऱ्या भाविकांना योग्य प्रकारे दर्शन मिळावं यासाठी दर्शन लाईन बांधण्याचे काम संस्थानचे कर्मचारी युद्धपातळीवर करीत आहेत। तसेच येणाऱ्या भाविकांना कुठलाही अडथळा होऊ नये यासाठी पार्किंगची सुद्धा व्यवस्था केली जात आहे। गणपतीपुळ्यातील सागर दर्शन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे। गणपतीपुळे येथील पोलिसांनी ध्वनिफीत लावली असून कोणी समुद्रात जाऊ नये या ठिकाणी वाचताना दिसत आहे। गणपतीपुळे येथे होणाऱ्या अंगारकी यात्रेनिमित्ताने जयगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सर्व भागात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन करण्यात येत आहे। तसेच समुद्रकिनारी भाविक आणि पर्यटक जाऊ नयेत याचीही खबरदारी आतापासूनच घेतली जाते। एकूणच 12 ऑगस्ट रोजी होणाऱ्या अंगारकी यात्रेची गणपतीपुळे येथे जोरदार तयारी सुरू असून गणपतीपुळे प्रशासन येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज असल्याचे दिसून येत आहे।
लाईव्ह ये दाखवलंस ना बस आणि उद्या करतोस तू दिसायला पाहिजे तू उद्या बारक्या सांगतो महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.